नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस ची जी सीईटी असते त्यामधलं रिझनिंग सेक्शन असतं त्याची कन्सेप्ट पाहणार आहोत विथ टिप्स अँड ट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आमची गॅरंटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अपडेटेड राहाल. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे तुमची एक्झाम मध्ये तुम्हाला 90+ मार्क्स मिळण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मी दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोर वरती ग्लोबल ऑनलाईन असे सर्च करा. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली आपला ऍप दिसेल, त्या ऍपवरती जाऊन तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. ओके, चला तर आता टॉपिक कडे वळूयात. आता पहिला प्रश्न पाहू. BEJK इज रिलेटेड टू ADFJ such that PSVY इज रिलेटेड टू व्हॉट. आता पहा, या दोघांचं जे रिलेशन आहे ते या दोघांमध्ये असलं पाहिजे आणि या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. पहा इथे काय येईल. आता मग बी मध्ये जर -1 केलं तर आपल्याला मिळतं ए. आता पहा, बी मध्ये -1 केल्यावर काय मिळतं ए. ई मध्ये -1 केल्यावरती डी मिळतं. जी मध्ये -1 केल्यावरती एफ मिळतं आणि के मध्ये -1 केल्यावरती आपल्याला जे मिळतं. सो इथे काय येईल, पी मध्ये -1 करायचं, पी मध्ये -1 केल्यावरती ओ मिळतं. आता पहा, इथेच पहा आपल्याला आन्सर भेटून जाईल ऑप्शन मध्ये. लगेच इथे ऑप्शन चूज करायचा, बी ऑप्शन हा करेक्ट असेल. का? कारण असा एकच ऑप्शन आहे जो ओ पासून, ज्याचे ओ पासून स्टार्टिंग आहे. बरोबर आहे. मग आता हा ऑप्शन करेक्ट आपण टिक करून ठेवायचं. हे अशा गोष्टी एक्झाम मध्ये करायच्या. आता आपण पूर्ण आन्सर फाइंड आउट करू. आता यस पहा, एस मध्ये -1 केल्यावरती आर मिळतं, राईट. परत व्ही मध्ये -1 केल्यावरती आपल्याला मिळतं यू आणि वाय मध्ये -1 केल्यावरती आपल्याला मिळतं एक्स. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ORUX, म्हणजे बी ऑप्शन हा करेक्ट असेल. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन पाहू. AZBY is related to CXDW such that EVFU is related to what. पहा या प्रश्नांमध्ये काय केलंय. ए सी सोबत रिलेटेड आहे, झेड एक्स सोबत, बी डी सोबत आणि वाय हा डब्ल्यू सोबत. पहा इथे ए मध्ये +2 केलंय, राईट. जेव्हा मग आपल्याला सी मिळालं. इथे पहा, झेड मध्ये -2 केले, +2 नाही केलंय, -2 केलंय. नंतर बी मध्ये काय केलंय, +2 केलंय आणि वाय मध्ये -2, म्हणजे काय, +2 -2 +2 -2. आता पहा, ई व्ही एफ यू. आता पहा इथे सुद्धा प्लस ने स्टार्टिंग झाले. सो इथे काय येणार, +2 -2 +2 -2. आता पहा ई+2 केल्यावरती काय मिळतं तर जी. नंतर V-2 केल्यावरती काय मिळतं तर आपल्याला मिळतं टी. आता इथे पहा, जी आणि टी हे दोन लेटर जरी फाइंड आउट केलं तर पहा, जी आणि टी नी स्टार्टिंग होणारा एकच ऑप्शन आहे. सो इथे तुम्हाला लगेच आन्सर दिसेल की ऑप्शन ए हा करेक्ट असेल. आता तरी आपण क्रॉस चेक करू, हेच ऑप्शन हा करेक्ट आहे का. तर पहा, एफ मध्ये +2 केल्यावरती काय मिळतं तर एच आणि यू मध्ये -2 केल्यावरती मिळतं आपलं एस. पहा, GTHS हे ऑप्शन इथे आहे. सो इथं हा करेक्ट ऑप्शन ए. आता पेपर सॉल्व करताना तुम्ही अशा टेक्निक यूज करायचा, म्हणजे तुमचा टाइम हा कमीत कमी यूज होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. पहा, ACEG is related to IKMO such that QSUW is related to what. तर पहा इथे, आता इथे काय केले, AC
ई जी आणि काय आय के एम ओ. ओके. आता पहा ए मध्ये ए कुठे इथे आणि आय कुठे इथे. तर पहा ए मध्ये प्लस जर 8 केलं तर आपल्याला मिळालंय आय, म्हणजे प्लस 8 केलंय. परत सी मध्ये पण प्लस 8 केलंय, ई मध्ये पण प्लस 8 केलंय, जी मध्ये पण प्लस 8 केलंय. सो आता इथे काय या क्वेश्चन मध्ये लॉजिक काय प्लस 8 चं लॉजिक आहे. सो इथे काय करायचं क्यू एस यू डब्ल्यू. आता क्यू मध्ये जर प्लस 8 केलं तर प्लस 8 केल्यावरती काय मिळतं तर वाय मिळतं. राईट. आता पहा वाय पासून स्टार्टिंग होणारे सगळेच ऑप्शन आहे. सो पुढचा लेटर फाइंड आउट करायचा. एस मध्ये प्लस 8 करायचं. एस मध्ये प्लस 8 केल्यावरती आपल्याला काय मिळतं तर ए मिळतं. ओके. सो नेक्स्ट पहा नेक्स्ट लेटर ए असलेला हे दोन ऑप्शन्स आहेत. जर दोन आहेत मग हे पण आपल्याला जमणार नाही. पहा यू मध्ये प्लस 8 केल्यावरती काय मिळतं तर यू मध्ये प्लस 8 केल्यावरती सी मिळतं. पहा सी असतील असे सुद्धा दोन ऑप्शन आहेत. सो मग इथे पूर्ण तुम्हाला आन्सर फाइंड आउट करावं लागेल. आता डब्ल्यू मध्ये प्लस 8 केल्यावरती काय मिळतं तर ए मिळतं. सो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन सी हा करेक्ट असेल YACE. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. BCFG is related to HILM such that NORQ is related to what? तर पहा इथे ऑप्शन्स काय. आता इथे काय लॉजिक असेल. आता इथे सिम्पली प्लस 6चं लॉजिक आहे. पहा याच्यामध्ये प्लस 6 करायचं, सी मध्ये प्लस 6 करायचं, एफ मध्ये प्लस 6 करायचं, हे पुढच्या लेटर मिळतात. आता पहा एन मध्ये प्लस 6 केल्यावरती काय मिळतं आपल्याला तर टी मिळतं. ओ मध्ये प्लस 6 केल्यावरती यू मिळतं. आर मध्ये प्लस 6 केल्यावरती मिळतं एक्स आणि क्यू मध्ये प्लस 6 केल्यावरती मिळतं डब्ल्यू. म्हणजे आन्सर काय TUXW. TUXW चा एकच ऑप्शन आहे तो म्हणजे सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ZRYQ is related to KCJB such that PWOB is related to what? आता पहा इथे पहा इथे थोडं वेगळं लॉजिक लागेल. आता पहा झेड. आता या दोघांचं लॉजिक तसंच आहे. झेड मध्ये -8 केल्यावरती आपल्याला काय मिळतं आर. आर मध्ये +7 केल्यावरती आपल्याला मिळतं वाय आणि वाय मध्ये -8 केल्यावरती काय मिळतं आपल्याला क्यू. पहा झेड मध्ये -8 केल्यावरती मिळतं आर, आर मध्ये +7 केल्यावरती मिळतं वाय आणि वाय मध्ये -8 केल्यावरती मिळतं क्यू. तर सेम लॉजिक आपण इथे वापरले. इथे यांनी वापरले पहा के सी जे आणि बी मध्ये. आता पहा इथे -8 केलंय, इथे +7 केलंय आणि इथे -8 केलंय. हे लॉजिक इथे वापरलंय. तर आता इथे तसंच वापरायचं. इथे यांच्यामध्ये जे लॉजिक आहे ते यांच्यामध्ये असलं पाहिजे. ओके. पहा इथे PWOB. आता पी मध्ये +7 केल्यावरती काय मिळतं तर डब्ल्यू. डब्ल्यू मध्ये -8 केल्यावरती ओ मिळतं. ओ मध्ये +7 केल्यावरती आपल्याला मिळतं व्ही. ओके. आता पहा असा कोणता ऑप्शन आहे जे हा रूल फॉलो करतो +7 -8 +7. तर असा रूल फॉलो फक्त एकच ऑप्शन करतो तो म्हणजे ELDK. पहा ELDK म्हणजे ई मध्ये +7 केल्यावरती मिळतं आपल्याला एल, एल मध्ये -8 केल्यावरती मिळतं डी आणि डी मध्ये +7 केल्यावरती आपल्याला मिळतं के. म्हणून ते सी ऑप्शन हा करेक्ट असेल. समजलं का. नेक्स्ट क्वेश्चन पहा. CORDEN is related to GROGBQ such that dash is related to PXIVRO. पाहता इथे CORDEN. झेड आपल्याला मिळाले, ओ च्या जागी आर, आर च्या जागी ओ, डी च्या जागी जी, ई च्या जागी बी आणि एन च्या जागी क्यू.
आहे ते सी मायनस थ्री केल्यावरती झेड मिळतं, बरोबर आहे. ओ प्लस थ्री करायचं, इथे -3 इथे +3, इथे -3 इथे +3. ओके, तर आता -3 + 3 -3 + 3 -3 + 3 हेच लॉजिक इथे यूज करायचं. ओके, आता इथे -3 पी एक्स आय बी आर ओ. ओके, आता इथे काय येईल +3, किंवा आपण असं करू शकतो +3 -3 +3 -3 +3 -3. पहा, या आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून आता इथे -3 घेत सॉरी +3 घेतलंय. आता p+3 किती येतं, तर आपल्याला s मिळतं. ओके, x -3 मिळतं u. परत आता पहा, इथेच आपल्याला आन्सर दिसते की बी ऑप्शन हा करेक्ट असेल, कारण एस यू याच्यापासूनच स्टार्टिंग झाली, बरोबर आहे. मग इथे करेक्ट ऑप्शन निघालाय. तर आपण पुढचं पाहू. I+3 केल्यावरती काय मिळतं, तर एल मिळतं. U-3 केल्यावरती काय मिळतं, एस. R-3 केल्यावरती यू, आणि इथे प्लस आहे. R+3 केल्यावरती यू मिळतं आणि O-3 केल्यावरती आपल्याला मिळतं एल. सो त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. LKJ is related to PON such that dash is related to HGF. तर पहा इथे काय लॉजिक असेल. आता सिम्पली इथे +4चं लॉजिक. एल मध्ये +4 केल्यावरती पी मिळतं, के मध्ये +4 मिळाल्यावरती ओ मिळतं आणि जे मध्ये +4 केल्यावरती एन मिळतं. तर इथे पण तेच लॉजिक वापरायचं. आता कशामध्ये +4 केल्यावरती एच मिळतं, नंतर जी मिळतं आणि नंतर एफ मिळतं. आता पहा, डी मध्ये जर +4 केलं आपण, आता पहा डी मध्ये +4 केल्यावरती आपल्याला मिळतं एच. ओके, सी मध्ये +4 केल्यावरती मिळतं जी आणि बी मध्ये +4 केल्यावरती मिळतं एफ. ओके, म्हणजे काय असेल आन्सर आपला DCB. DCB म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ऑप्शन डी हा करेक्ट असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चला, आता मी तुम्हाला या क्वेश्चन मध्ये कम्प्युटर इज रिलेटेड टू FQPRXVHT सच दॅट लँग्वेज इज रिलेटेड टू व्हॉट. आता या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एक लॉजिक सांगते, त्या लॉजिक नुसार तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. पहा, सी मध्ये +3 करायचं. ओके, ओ मध्ये +2 करायचं, परत एम मध्ये +3 +2 +3 म्हणजे इथे +3 +2 +3 +2 हे लॉजिक आहे. तर इथे देखील तेच लॉजिक वापरायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. तर इथे असं आन्सर फाइंड आउट करा, तर असं या लॉजिक नुसार आन्सर फाइंड आउट केल्यावरती ऑप्शन येईल सी हा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय, AEFJ is related to KOPT such that dash is related to QUVZ. आता पहा, आता इथे मी एक्सप्लेन करते तुम्हाला. AEFJ is related to KOPT. आता पहा, ए मध्ये +4 केल्यावरती ई मिळतं, ई मध्ये +4 केल्यावरती मिळतं F, +1 केल्यावरती मिळतं 1. एफ मध्ये +4 केल्यावरती मिळतं जे. आता पहा, जे मध्ये +1 केल्यावरती आपल्याला मिळतं के, राईट. के मध्ये +4 करायचं, ओ मिळतं, ओ मध्ये +1 करायचं आणि पी मध्ये +4 करायचं, टी मिळतं. आता सेम लॉजिक आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लावायचं. आताच आपण इथे घेतलं GKLP इज रिलेटेड टू QUVZ म्हणजे ऑप्शन कुठला, तर ऑप्शन ए जर घेतला. पहा, याच्यामध्ये +4 केल्यावरती के, के मध्ये +4 केल्यावरती +1 केल्यावरती एल मिळतं,
एल मध्ये +4 केल्यावरती मिळतं पी. ओके, पी मध्ये +1 केल्यावरती आपल्याला मिळतं क्यू. क्यू मध्ये +4, सॉरी हा +4, इथे +1 आणि इथे +4 करायचं. समजलं? ओके, अशा प्रकारे ऑप्शन ए हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू आता. ब्लॉक इज रिलेटेड टू YOLXPVW such that data is related to OZFMXS. ओके, तर पहा बीच्या जागी वाय आहे. आता पहा सिम्पली इथे मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलंय, पण अपोजिट म्हणजे ह्याचा जर नंबर स्टार्टिंग पासून 2 असेल तर ह्याचा एंडिंग पासून 2 असेल. ओके, असं घेतलं म्हणजे उलटी एबीसीडीची त्याच्या अपोजिट साईडला ठेवायची इन शॉर्ट. आता पायाचा नंबर +2 असेल तर इकडून हा -2 असेल, बरोबर आहे, असं आहे. तर आता पहा बी साठी वाय येईल, एल साठी ओ येईल, ओ साठी एल येईल, पहा सी साठी एक्स येईल. ओके, तर आता पहा इथे फाइंड आउट करायचे. ओ साठी काय येईल, एम येईल, बरोबर आहे, म्हणजे इथे येईल एम. सॉरी, 1 मिनिट, थोडे लेटर बघा क्रॉस झाले. इथे इथे इथे. ओके, आता पहा ओ साठी काय येईल, तर ओ साठी येईल एल. नंतर आहे झेड साठी काय येईल, तर झेड साठी येईल ए. नंतर आहे एफ, एफ साठी येईल, इथे पहा एफ साठी येईल यू. नंतर एम साठी काय येईल, तर एम साठी येईल एन. एक्स साठी काय येईल, तर एक्स साठी येईल सी. नंतर एस साठी काय येईल, तर एस साठी येईल, इथे पहा एस इथे पण असेल एच. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, इथे म्हणजे लॉन्च. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथे समोर काही डाऊट असेल तर मला कमेंट डाऊन करा आणि कुठल्याही प्रश्नामध्ये डाऊट असेल तर क्वेश्चन नंबर टाईप करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तो क्वेश्चन नक्कीच